राधे राधे, जय श्रीराम, हर हर महादेव. आणि मित्रांनो, हे आपण निघालोय. हे बघा आपलं घर. सकाळचे 7 वाजल्यात आणि डॉल्फिन मी एक अत्यंत महत्त्वाच्या कामाला चाललोय. हा मोर पिसारा असं कोणी लावलाय बरं. राधे श्याम. मला एक सांगायचं आहे मित्रांनो, आपण चाललोय महादेवाकडं. कारण आयुष्यात काय ना काय घडत राहतं आणि माझ्याकडं एक खूप मोठी चुकी झाली आयुष्यात फर्स्ट टाईम. आणि त्या चुकीच्या माफीसाठी महादेवाकडे चाललो आहे. रात्री एक व्हिडिओ बघितलेली मी, त्याच्यात सांगितलेलं असे असे देवाला आपल्या घरी कोणती शक्ती काय आणि देवाला कोणत्याही प्रार्थना करून झोपा. आणि झोपल्यानंतर भयानक स्वप्न आली किंवा देवाची स्वप्न आली तर मला महादेवाचं स्वप्न पडलेलं. सो त्यांना मी त्या स्वप्नात माफीच मागायला लागलो. पण बघा योगायोग कसा, तेच स्वप्न आणि स्वप्नात पण माफी मागत होतो. म्हणून आता आपल्याला दंडोबा या ठिकाणी जायचं आहे. आपल्याला सांगली जिल्ह्यातलं मिनी महाबळेश्वर या ठिकाणी. चला तर मग आपण जाऊया. पहिले त्याआधी दुकानावर जायचं आणि दुकानावरनं मग आपण जाऊया. आणि मी आज कुर्ता घातला आहे कारण महादेवांना व्हाईट कलर आवडतो. जय जय श्री राधेश्याम. सीट बेल्ट लावायला लागणार. हर हर महादेव. आणि आपण दंडोबाला पोचलोय. येताना आजीला लिफ्ट दिली. हे बघा महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. चला दर्शन घेऊयात अशा तऱ्हेने. हर हर महादेव, शिवशंकर शंभो. आपण पोचलोय. चला मंदिरात दर्शन घेऊयात. हर हर महादेव, शिव शंभो शंकर. आणि महादेवाचं दर्शन झालं. आपल्याला जे बोलायचं होतं माफी पण मागितली आपण. आणि आता आपण थोडा वेळ स्वतःला देणार आहोत एकांतमध्ये. महादेवाची इथं थोडा लोकांची भक्तांची गर्दी होती आणि खूप बडबड चालू होती. त्याच्यामुळं आपल्याला तिथं काय थांबता आलं नाही आणि आपण एका शांत ठिकाणी जाणार आहे ऑफ रोडिंगला. बघा हा रोड आहे असा इकडंच. जय जय श्री राधेश्याम. आपण पोचलोय मित्रांनो. हे बघा जंगल, तिथं भगवा फडकतोय बघा. अशा तऱ्हेनं ही आपली डॉल्फिनला साईडला सावलीला पार्किंग केले. सोबत आपण डबा पण घेऊन आलोय. चला तर मग जाऊया, आपलं काम करूया. राधेश्याम. जय जय श्री राधेश्याम. काहीतरी आवाज आला मला आणि आपण निघूया. आपली सेफ्टी थोडी काठी आणि मॅट घ्यायला घेतली आहे. डॉल्फिन येतो, जरा तिरकी लागली असू दे. आणि आता या जंगलात आपल्याला अनवाणीत सफर करायचा आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे खूप निसर्गरम्य वातावरण आहे. राधेश्याम तुम्हाला नाही शब्दात सांगू शकतो. अरे बापरे, काय तर हालचाल झाली इथं. असू दे, तसं तर जायचं आपल्याला. ही पाय वाट आहे आणि व्हिडिओ खूप मोठी होती, मला माफ करा. आणि या व्हिडिओज खास करून माझ्या मेमरीज आहेत, त्या मेमरीज मी कलेक्ट करून ठेवतो, आठवणी. हा बघा असल्या घनदाट जंगलातून वाट काढत जायचं आपल्याला. तरी प्राण्यांची माणसांची पायवाट दिसते आणि पायाला खडे खूप टोचत आहेत.
राधे 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 श्याम. आणि आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं आहे त्या ठिकाणी आणि इथं आपण बसलो आहोत. जागा निवडली, अशा तऱ्हेनं आलो आहे. किती शांतता आहे बघा माणसाचा, आणि कशाच प्रकारचा आवाज नाही आहे. जे माणूस निर्मित आहे, आमलांपर्यंत घरं दिसत नाही आहेत पूर्ण खाली. तर चला आपण शांत बसून काम करूया. राधेश्याम. आता थोड्या वेळाने अर्धा एक तासांनी डबा खाईल आणि थोडा आराम करेल. राधेश्याम. पुस्तकं पण आणलेत बॅगेत वाचायला, वाचन करून जेवढा वेळ स्वतःसाठी घालवता येईल घालवतो. आणि वेळ काढा स्वतःसाठी मित्रांनो. या जगात कोण कुणाचं नसतं, स्वतःसाठी असतं. एक दिवस आपल्याला जायचं आहे, आपला मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे चांगली कर्म करा, सेवा करा.